राजकारणातला असा माणूस ज्याच्या शब्दाला शब्द आणि वेळेला किंमत होती. पण आज सकाळी नीतीच्या खेळात हा कायमचा शांत झालाय. 28 जानेवारी 2026 ची ती सकाळ बारामतीसाठी फक्त धुक्यांची नव्हती, तर एका मोठ्या धक्क्याची ठरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालंय. पण नक्की काय घडलं त्या विमानासोबत? शेवटच्या क्षणी वैमानिकाने काय प्रयत्न केले? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून सकाळी 8:10 वाजता अजितदादांनी उड्डाण केलं. दादांना बारामतीत झडपी निवडणुकांच्या प्रचारासाठी पोहोचायचं होतं. पण बारामतीच्या धावपट्टीवर धुक्यांचं सावट होतं. सकाळी 8:30 सुमारास विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला. पण दृश्यमानता कमी असल्यामुळे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांनी गो अराउंड करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे विमान पुन्हा वर नेलं गेलं. 8:43 पुन्हा एकदा रनवे 11 वर लँडिंगसाठी क्लिअरन्स मिळाला. एटीएसने विचारलं, "रनवे दिसतोय का?" वैमानिकाने उत्तर दिलं, "हो, रनवे दिसतोय." पण हे शेवटचे शब्द ठरले. लँडिंगच्या वेळी विमानाचा वेग साधारण 183 नॉट्स होता, जो गरजेपेक्षा खूप जास्त होता. बारामतीचा रनवे हा टेबल टॉप सारखा आहे. 8:44 वाजता विमान धावपट्टीच्या सुरुवातीला आदळलं आणि क्षणार्धात आगीचा गोळा उडला. दादांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक विधित जाधव, पिंकी माळी आणि 2 पायलट असा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दादांची ओळख त्यांच्या घड्याळावरून पटवावी लागली. इतका भीषण हा अपघात होता. संपूर्ण महाराष्ट्रात सुन्न आहे. बारामतीचा वाघ शांत झालाय. ज्या दादांनी महाराष्ट्राचं शासन मुठीत ठेवलं होतं, त्यांच्या अशा जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 1982 साखर कारखान्यातून सुरू झालेला हा प्रवास. दादा 1991 खासदार झाले, पण काकांसाठी जागा सोडली. तो दादा ब्रँड सलग 7 वेळा आमदार, 6 वेळा उपमुख्यमंत्री, बारामतीचा कायापालट या मनगटाने केला. दादांचा एक नियम होता, हो तर हो, नाहीतर नाही. 7 वाजता अधिकारी हजर नसले तर दादांचा ऑर्डर ठरलेला असायचा. राज्याच्या तिजोरीवर त्यांची पकड अशी होती की प्रत्येक आकडा त्यांच्या जिभेवर असायचा. 2019 ची ती पार्टीची शपथ असो किंवा 2023 घड्याळ स्वतःच्या हाती घेणं. दादांनी कधीही कोणाची वाट पाहिली नाही. काकांचा पुतण्या केवळ पुसून स्वतःचा एक वेगळा पक्ष उभा केला. अजित पवार म्हणजे असा मुख्यमंत्री जो कधी होऊ शकला नाही, पण ज्याने मुख्यमंत्री पदापेक्षा जास्ती ताकद गाजवली. आज बारामती रडती, महाराष्ट्र शून्य आहे. भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादांना. या अपघाताचा अधिक तपास AIB करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सावली कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.